तुम्हा सगळ्यांचं RP मराठीमध्ये स्वागत आहे. चला सुरू करूया. पेस्ट्री शॉपमध्ये शेवटी काही दिवसांच्या सुट्टीनंतर निखिल परत कामावर येतो. काउंटरवर अमोल आणि सायली राठोड उभे होते. निखिल म्हणतो, हाय, गुड मॉर्निंग गाईज. अमोल म्हणतो, हे ब्रो, कसा आहेस यार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंटी कशा आहेत. निखिल म्हणतो, आई आता ठीक आहे, तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. सायली म्हणते, थँक गॉड, आम्ही तुला खूप मिस केलं निखिल. अमोल म्हणतो, हो हो नक्कीच, तुझ्या गैरहजेरीत सगळं काम सायलीलाच करावं लागलं. सायली म्हणते, शटअप अमोल, पण खरंच आम्ही त्याला मिस केलं. शेवटी डिलिव्हरीचं सगळं काम त्याच्याकडेच असतं. निखिल म्हणतो, नाही नाही सायली, मला समजतंय, माझ्या गैरहजेरीत तुमचं काम वाढलं असेल, त्याबद्दल मला खरंच सॉरी वाटतं. आई आधीच डिस्चार्ज झाली असती तर मी लवकर जॉईन केलं असतं. सायली म्हणते, अरे निखिल, सॉरी का म्हणतोयस, आपण आधी मित्र आहोत आणि मग सहकारी, आणि मैत्रीत सॉरी आणि थँक्यू नसतं. निखिल म्हणतो, हो माहिती आहे. निखिल हसतो. बाय द वे, बाकी सगळं कसं चाललंय. अमोल म्हणतो, अरे तुला काहीच कल्पना नाही, तुझ्या गैरहजेरीत किती मोठ्या गोष्टी घडल्या, बरोबर ना सायली. सायली म्हणते, उफ अमोल, प्लीज यार. निखिल म्हणतो, अरे कोणी सांगणार का काय चाललं इथे. अमोल म्हणतो, टेन्शन नको घेऊ, सगळं सांगतो तुला, पण आधी माझ्यासोबत आत चल, एक ऑर्डर डिलिव्हरीला आहे. निखिल म्हणतो, ओके, पण प्राजक्ता कुठे आहे. अमोल म्हणतो, ती आतच आहे, चल. निखिल म्हणतो, आणि अमोल दोघे आत जातात, आणि तेवढ्यात दुकानात कोणीतरी येतं. ती दुसरी कोणी नसून संजना होती. सायली आणि बाकी स्टाफला संजना चांगलीच माहिती होती, कारण ती जोशी सरांची मुलगी होती. सायली म्हणते, अरे हाय मिस संजना. संजना म्हणते, हाय सायली, कशी आहेस. सायली म्हणते, मी छान आहे, तुम्ही कशा आहात. संजना म्हणते, मी पण ठीक आहे. उत्तर देऊन ती इकडे तिकडे बघू लागते, जणू कुणाला शोधत आहे. सायली म्हणते, मिस संजना, तुम्ही कुणाला शोधत आहात का. संजना म्हणते, हो, खरं तर तुला अभिषेक देशमुख माहीत आहे का. तो आपला रेग्युलर कस्टमर आहे, बरोबर ना. संजनाच्या तोंडून अभिषेकचं नाव ऐकून सायली थोडी आश्चर्यचकित आणि उत्सुक होते. सायली म्हणते, हो नक्कीच मिस संजना, मला माहिती आहे, तो नेहमी येतो इथे. संजना म्हणते, मग तो आज आला आहे का. सायली म्हणते, नाही, अजून तरी नाही आला. संजना म्हणते, विचित्र आहे, तो गेस्ट हाऊसमध्ये नाही, घरी नाही आणि इथेही नाही, मग तो कुठे असेल. सायली म्हणते, मिस संजना, तुम्हाला काही हरकत नसेल तर मी एक प्रश्न विचारू का. संजना म्हणते, हो नक्की विचार. सायली म्हणते, तुम्हाला अभिषेक कसा माहीत आहे, म्हणजे तो तुमचा फ्रेंड आहे का. संजना म्हणते, हो, खरं तर आमचे आणि त्याचे कुटुंब खूप जवळचे आहेत, आम्ही लहानपणापासून एकत्र मोठे झालो आहोत. तेवढ्यात प्राजक्ता दुसऱ्या खोलीतून बाहेर येते. प्राजक्ता म्हणते, हाय मिस संजना, किती दिवसांनी भेटताय. संजना म्हणते, हाय प्राजक्ता, हो खूप दिवसांनी, आशा करते तू ठीक असशील. प्राजक्ता म्हणते, हो सगळं छान आहे. संजना म्हणते, छान, ठीक आहे, मग तुम्ही दोघी काम करा, मी निघते. प्राजक्ता म्हणते, अरे पण मिस संजना, इतक्या लवकर का जाताय. संजना म्हणते, खरं तर मी इथे कुणाला शोधायला आले होते. असो, मी निघते, बाय गर्ल्स, हॅव अ नाईस डे. प्राजक्ता म्हणते, तुम्हालाही मिस संजना. संजना तिथून गेल्यानंतर प्राजक्ता सायली राठोडकडे वळते. ती पाहते की सायली थोडी उदास दिसते आणि काहीतरी विचारात हरवलेली आहे. प्राजक्ता म्हणते, ओ हॅलो, तुला काय झालं आहे आता. सायली म्हणते, काही नाही प्राजक्ता, काहीच नाही. प्राजक्ता म्हणते, काय काही नाही. तू मिस संजनाला बायसुद्धा नाही केलंस, तू काहीतरी विचारात हरवलेली दिसतेस. आणि हो, मी संजना कोणाला शोधत होती. सायली म्हणते, ती अभिषेक सरांना शोधत होती. सायलीचं उत्तर ऐकून प्राजक्ताही आश्चर्यचकित होते. प्राजक्ता म्हणते, काय म्हणजे ती आपल्या अभिषेक सरांना शोधत होती. सायली म्हणते, हो प्राजक्ता, हो. ती म्हणत होती की ती आधी त्यांच्या फार्म हाऊसला गेली होती, मग त्यांच्या मोठ्या बंगल्यावर, पण तिला ते कुठेच सापडले नाहीत, म्हणून ती इथे आली त्यांना शोधायला. खूप विचित्र आहे ना. आपल्याला माहिती होतं की देशमुख कुटुंब आणि आपले बॉस जोशी सर खूप जवळचे मित्र आहेत, पण कधीच आपल्या मनात आलं नाही
की जर दोन्ही कुटुंब इतके जवळचे असतील तर त्यांची मुलं अभिषेक सर आणि मिस संजनासुद्धा एकमेकांच्या जवळ असतील. पण मला आश्चर्य वाटते की ते दोघं किती जवळचे असतील. प्राजक्ता म्हणते, आता मला पूर्ण समजलं तुझ्या चेहऱ्यावरची उदासी का आहे. तुला अभिषेक सर आणि मिस संजनाच्या नात्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे, बरोबर ना? सायली म्हणते, प्राजक्ता, ज्या पद्धतीने मिस संजना अभिषेक सरांना शोधत होती त्यावरून असं वाटतं की ते फक्त मित्रांपेक्षा जास्त आहेत. म्हणजे तिला इतकं का भेटायचं होतं त्यांना की ती त्यांना सगळीकडे शोधत फिरते. प्राजक्ता म्हणते, अरे सायली, तू खूप जास्त विचार करतेस. एखादी मुलगी एखाद्या मुलाला शोधते म्हणजे त्यांच्यात काहीतरी आहेच असं नाही. त्यांच्या दोन्ही कुटुंबांमध्ये खूप चांगली मैत्री आहे, त्यामुळे ते दोघंही चांगले मित्र असणं स्वाभाविक आहे. प्लीज काही निगेटिव्ह विचार करू नकोस. सायली म्हणते, ठीक आहे. तरीही सायली उदास दिसत होती. प्राजक्ता म्हणते, आणि अजून एक गोष्ट आहे जी मला काल तुझ्याशी बोलायची होती, पण नीट वेळच मिळाला नाही. सायली म्हणते, हो सांग, मी ऐकते. प्राजक्ता म्हणते, सायली, तू अभिषेक सरांना का सांगितलंस की तुला फक्त मैत्रीच ठेवायची आहे? बघ सायली, सुरुवातीला जेव्हा तू मला अभिषेक सरांबद्दल सांगितलं होतंस तेव्हा मीच तुला त्यांच्यापासून दूर राहायला सांगितलं होतं. त्यांच्या स्टेटसमुळे मी तुला स्वप्न पाहणं थांबव आणि वास्तवात जगायला सांगितलं होतं. पण नंतर जेव्हा मी त्यांचे तुझ्याबद्दलचे भाव पाहिले तेव्हा मला समजलं की तू चुकीच्या मार्गावर नाहीस, कारण त्यांनाही तुझ्याबद्दल तसंच वाटतं. आणि काल जेव्हा त्यांनी थेट तुला सांगितलं की त्यांना तू आवडतेस तेव्हा तू काय म्हणालीस की तुला फक्त मित्र राहायचं आहे? खरंच का सायली? सायली म्हणते, प्राजक्ता, जेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी त्यांना आवडते तेव्हा माझं मन आनंदाने भरून गेलं होतं. पण अचानक माझ्या डोळ्यासमोर ते पार्टीचे सीन आले. ते सगळे हायफाय लोक, तो सगळा माहोल, तो राजवाड्यासारखा मोठा बंगला, या सगळ्या गोष्टींनी मला जाणवलं की तू सुरुवातीला बरोबर होतीस. मी त्यांच्यासोबत राहण्याचं स्वप्न कसं पाहू शकते? जर मी जमीन असेल तर ते आकाश आहेत. आमच्यात काहीच जुळत नाही. प्राजक्ता म्हणते, सायली, मी तुला सुरुवातीला त्यांच्यापासून दूर राहायला सांगितलं होतं, कारण मला तेव्हा माहिती नव्हतं की त्यांनाही तुझ्याबद्दल भावना आहेत. समजून घे, तुमचं स्टेटस वेगळं आहे, पण त्यांनाही तू आवडतेच जशी तुला ते आवडतात, आणि तेच महत्त्वाचं आहे. सायली म्हणते, पण लोकांचं काय? आणि त्यांच्या आईवडिलांचं? ते मला त्यांच्या मुलासोबत पाहू शकतील का? प्राजक्ता म्हणते, अरे सायली, तू एवढा विचार का करतेस? तो तुला आवडतो आणि त्याला तू आवडते, बस एवढंच महत्त्वाचं आहे. बाकी सगळं देवावर सोडून दे. सायली म्हणते, मला काहीच समजत नाही प्राजक्ता, मी खूपच कन्फ्यूज आहे. प्राजक्ता म्हणते, एवढी कन्फ्यूज होऊ नको माझी प्रिय, आणि आज संध्याकाळी मी थोडं उशिरा निघेन कामावरून, म्हणजे तू अभिषेक सरांसोबत एकटी जाऊ शकतेस. सायली म्हणते, अरे नाही, त्याची काही गरज नाही प्राजक्ता. प्राजक्ता म्हणते, अरे हो, गरज आहे, आणि आता यावर अजून काही चर्चा नाही. चल, कामाला लाग. संध्याकाळ होते. सायली कामावरून निघते आणि अपेक्षेप्रमाणे अभिषेक तिची वाट पाहत कार घेऊन उभा असतो. अभिषेक म्हणतो, हाय सायली. सायली म्हणते, हाय. सायली अजूनही उदास दिसत होती. तिने फक्त खोटं हसू दिलं. अभिषेक म्हणतो, तुझी मैत्रीण प्राजक्ता कुठे आहे? सायली म्हणते, खरं तर तिला काही काम होतं म्हणून तिने मला आधी जायला सांगितलं. तिला उशीर होणार आहे. अभिषेक म्हणतो, ओह ठीक आहे, चल मग जाऊया. दोघेही कारमध्ये बसतात. ते सायलीच्या घरी जाण्यासाठी निघतात. गाडी चालवताना अभिषेकला सायलीच्या चेहऱ्यावरची उदासी दिसते. अभिषेक म्हणतो, तुला काय झालं आज? म्हणजे बहुतेक वेळा तू माझ्यासोबत असताना थोडी नर्वस असतेस, पण तरीही तुझ्या चेहऱ्यावर हसू असतं. पण आज ना हसू आहे ना ती नर्वसनेस. तू उदास दिसतेस. काय झालं सायली? सगळं ठीक आहे ना? सायली म्हणते, काही नाही अभिषेक सर, आज काम खूप होतं म्हणून थोडी थकले आहे. अभिषेक म्हणतो, मग असं कर, मी तुला माझ्या गेस्ट हाऊसला घेऊन जाऊ का? म्हणजे ते जास्त करून फार्म हाऊस आहे. मी जेव्हा शहरात असतो तेव्हा तिथेच राहतो. खूप सुंदर जागा आहे, निसर्गाने वेढलेली, खूप ताजी हवा, तुला आवडेल. सायली म्हणते, नाही अभिषेक सर, मला घरी जायचं आहे. उशीर होतोय, नाहीतर आजी काळजी करेल. अभिषेक म्हणतो, अरे चल ना,
आजीचं कारण देऊ नकोस. तू म्हणाली होतीस ना आपण मित्र आहोत. मग मित्र म्हणून मी तुझ्यासाठी काही करायचं ठरवलं तर तू नाही म्हणशील? सायली म्हणते, अभिषेक सर. अभिषेक म्हणतो, प्लीज नको म्हणू. तुला ती जागा खूप आवडेल. तू फ्रेश होशील. प्लीज, माझी विनंती आहे. सायली म्हणते, ठीक आहे अभिषेक सर, चला. अभिषेक म्हणतो, आत्ता झाली ना गोड मुलगी. अभिषेक गाडी फार्म हाऊसच्या दिशेने वळवतो. काही मिनिटात ते तिघे पोहोचतात. अभिषेक तिला आत घेऊन जातो. अभिषेक म्हणतो, हे बघ, हेच मी माझं घर म्हणतो, माझं खरं घर. सायली म्हणते, वाव अभिषेक सर, खरंच सांगते, हे फार्म हाऊस खूप सुंदर आहे आणि इथे किती शांतता आहे. खूपच शांत आणि सुंदर. अभिषेक म्हणतो, हे तर फक्त आतलं सौंदर्य आहे. आता मी तुला या जागेचं खरं सौंदर्य दाखवतो. चल माझ्यासोबत. अभिषेक तिच्याकडे हात पुढे करतो. सायली हसते, त्याचा हात धरते आणि त्याच्यासोबत चालू लागते. अभिषेक तिला फार्म हाऊसच्या मागच्या बाजूला घेऊन जातो आणि तिथे पोहोचताच सायली त्या दृश्याने थक्क होते. कारण सुंदरगाव डोंगराळ भागात असल्यामुळे फार्म हाऊसच्या मागे एक मोठं सुंदर तलाव आणि डोंगर होते. संपूर्ण दृश्य एखाद्या चित्रासारखं दिसत होतं. सायली म्हणते, वाव अभिषेक सर, आज तुम्ही मला आपल्या सुंदर गावचं एक वेगळंच रूप दाखवलंत. मला वाटत नाही की आपल्या गावात यापेक्षा सुंदर जागा कुठे असेल. हे तर अगदी स्वर्गासारखं दिसतंय. अभिषेक म्हणतो, मला माहिती होतं तुला हे आवडेल. सायली म्हणते, आवडेल? मला तर खूप खूप आवडलं. मला हे खूपच आवडलं. अभिषेक म्हणतो, म्हणूनच मी जेव्हा जेव्हा गावात येतो तेव्हा माझा जास्त वेळ इथेच घालवतो. आणि माझे बाबा, ते नेहमी माझ्यावर ओरडतात की मी त्यांच्या मोठ्या आलिशान बंगल्याऐवजी इथे का राहतो. आता त्यांना कोण समजावणार की माणसाने बनवलेल्या श्रीमंतीची आणि देवाने बनवलेल्या श्रीमंतीची तुलना होऊ शकत नाही. आणि ही जागा म्हणजे निसर्गाच्या त्या श्रीमंतीचं उत्तम उदाहरण आहे. सायली म्हणते, हो, मी सहमत आहे. अभिषेक म्हणतो, बसायला आवडेल का? सायली म्हणते, हो नक्कीच अभिषेक सर. दोघेही हिरव्या गवतावर तलावासमोर बसतात. सायली राठोडचा मूड आता खूप फ्रेश दिसत होता. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा ते सुंदर उजळ हास्य दिसत होतं. अभिषेक तिच्या त्या स्माईलकडे लक्ष देतो. अभिषेक म्हणतो, शेवटी आता मला तुझ्या चेहऱ्यावर ते सुंदर हसू दिसतंय, जे मी तुला घेऊन यायला आलो तेव्हापासून पाहण्यासाठी आतुर होतो. सायली म्हणते, हे सगळं तुमच्यामुळेच. मला इथे आणल्याबद्दल थँक्यू. अभिषेक म्हणतो, माझे बरेच मित्र या फार्म हाऊसवर येतात, पण खूप थोडे लोक आहेत ज्यांच्यासोबत मला या सुंदर तलावाजवळ बसून वेळ घालवायला आवडतं. खास लोक. सायली म्हणते, मग मग मिस संजनासुद्धा तशीच खास आहे का? सायलीच्या तोंडून संजनाचं नाव ऐकून अभिषेक पूर्णपणे आश्चर्यचकित होतो. त्याला हे अजिबात अपेक्षित नव्हतं. अभिषेक म्हणतो, थांब 1 मिनिट. तुला संजना कशी माहीत? सायली म्हणते, अभिषेक सर, तुम्ही विसरताय. मी जोशी सरांकडे काम करते आणि तेच संजनाचे वडील आहेत. अभिषेक म्हणतो, अरे हो हो नक्कीच. किती मूर्ख प्रश्न विचारला मी. पण तू इथे संजनाचा विषय का काढलास? म्हणजे काय ती माझ्यासाठी खास आहे? सायली म्हणते, खरं तर अभिषेक सर, आज संजना पेस्ट्री शॉपमध्ये आली होती. ती तुम्हाला शोधत होती. आधी ती इथे फार्म हाऊसवर आली होती, मग तुमच्या घरी गेली आणि तिथेही तुम्ही सापडला नाहीत म्हणून ती शॉपमध्ये आली. अभिषेक म्हणतो, पण तिला कसं कळलं की मी पेस्ट्री शॉपमध्ये सापडेन? ओह हो, आता आठवलं. मी आईला सांगितलं होतं की मी हल्ली तिथे जास्त जातो. संजना बहुतेक आईला भेटली असेल आणि तिने सांगितलं असेल. हो हो, सायली म्हणते, असं वाटतं तुम्ही आणि संजना खूप जवळचे आहात. सायलीच्या चेहऱ्यावर उदासी आणि निराशा स्पष्ट दिसत होती. सायलीचं बोलणं ऐकून अभिषेकला सगळं स्पष्ट समजतं. तिच्या उदासी मागचं कारण त्याला कळतं आणि ते समजल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक हलकंसं हसू येतं. अभिषेक म्हणतो, आता समजलं. तू एवढी उदास का होतीस ते कळलं. म्हणजे तुला संजनाचा जळफळाट होतोय का? सायली म्हणते, मला का जळफळाट होईल? मी आहे तरी कोण? फक्त एक मुलगी ज्याला तुम्ही काही दिवसांपूर्वी भेटलात. आणि मिस संजना, तुम्ही तिला लहानपणापासून ओळखता आणि ज्या पद्धतीने ती तुम्हाला शोधत होती त्यावरून कळतंय की तुम्ही दोघं किती जवळचे आहात. खरं तर तुम्ही दोघं खूप छान दिसता एकत्र. एक परफेक्ट कपल. हे बोलताना सायली भावूक होते. तिच्या डोळ्यात पाणी येतं, पण ती स्वतःला आवरते. अभिषेक म्हणतो, वाव, तुला माझं आणि संजनाचं नातं काहीच माहीत नाही, तरीही तू आम्हाला कपल घोषित केलंस.
कमाल आहे सायली, कमाल. पण असो, आज ती पेस्ट्री शॉपमध्ये आली याबद्दल मी तिचा आभारी आहे. कारण ती आली नसती तर तुझे माझ्याबद्दलचे खरे भाव कसे समजले असते. सायली म्हणते, काय? कोणते भाव बोलताय तुम्ही अभिषेक सर? मी आधीच सांगितलं होतं, आपण फक्त मित्र आहोत आणि तसंच राहायला हवं. अभिषेक म्हणतो, खरंच? जर आपण फक्त मित्र असू तर तुला माझं आणि संजनाचं नातं काय आहे याची एवढी काळजी का? उत्तर दे सायली. सायली म्हणते, अभिषेक सर, खूप उशीर होतोय, मला निघायला हवं. सायली लगेच उठते आणि चालायला लागते. ती दूर जाताना पाहून अभिषेकही उठतो. अभिषेक म्हणतो, 1 मिनिट सायली. सायली थांबते, पण मागे वळून बघत नाही. आज तू इथून जाऊ शकत नाहीस, जोपर्यंत माझ्या प्रश्नांची योग्य उत्तरं मला मिळत नाहीत. दरम्यान सायलीच्या डोळ्यातले अश्रू ओघळायला लागले होते. अभिषेक म्हणतो, माझ्याकडे वळ आणि उत्तर दे सायली. जर तू मला फक्त मित्र मानत असशील तर माझं आणि संजनाचं नातं जाणून घेण्यासाठी तू एवढी उत्सुक का आहेस? आणि जर मी फक्त मित्र असेन तर संजनाने माझ्याबद्दल विचारलं तेव्हापासून तू इतकी उदास का आहेस? उत्तर दे सायली, उत्तर दे. शेवटी सायली मागे वळते. अभिषेकला तिच्या डोळ्यातले अश्रू स्पष्ट दिसतात. तिने खूप प्रयत्न केला होता स्वतःला सावरण्याचा, पण आता सगळं स्पष्ट होतं. सायली म्हणते, मला काहीच माहीत नाही अभिषेक सर, मला काहीच माहीत नाही, मी काहीच जाणत नाही. सायलीच्या डोळ्यात अश्रू पाहून अभिषेकही भावूक होतो. अभिषेक म्हणतो, तू काही बोलत नसलीस तरी तुझ्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहेत. आता तू हे लपवू शकत नाहीस की तू माझ्यावर प्रेम करतेस. सायली म्हणते, नाही, ते खरं नाही, अजिबात नाही. अभिषेक म्हणतो, खरंच? सायली म्हणते, हो अभिषेक सर. अभिषेक तिच्याकडे चालत येतो आणि तिच्या अगदी जवळ उभा राहतो. अभिषेक म्हणतो, सायली, तुला खरंच खात्री आहे की तू माझ्यावर प्रेम करत नाहीस? सायली म्हणते, हो, मला पूर्ण खात्री आहे. तिच्या डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. अभिषेक म्हणतो, 100% खात्री. सायली म्हणते, बस करा अभिषेक सर, 100% नाही, 1000% खात्री आहे मला की मी तुमच्यावर प्रेम करत नाही. नाही करत, नाही करत, नाही करत. सायली तिचं वाक्य पूर्ण करणार इतक्यात अभिषेक तिच्या ओठांवर हलकंसं किस करतो. तो क्षण सायलीसाठी पूर्णपणे अनपेक्षित आणि खूप भावनिक होता. पण विरोध करण्याऐवजी तीही त्या प्रेमळ क्षणाला प्रतिसाद देते. दोघांचे डोळे मिटलेले, दोघेही त्यांच्या स्वतःच्या जगात हरवलेले. आणि काही क्षणांनंतर ते दोघे दूर होतात. काही क्षण शांतता पसरते. अभिषेक म्हणतो, आता काय सांगशील सायली? अजूनही म्हणशील की तू माझ्यावर प्रेम करत नाहीस? अभिषेकचा प्रश्न ऐकून सायलीच्या डोळ्यात अश्रू असतानाही ती हलकंसं असते. सायली म्हणते, नाही, मी तुमच्यावर प्रेम करत नाही, पण मी तुमच्यावर वेड्यासारखं प्रेम करते. हो हो अभिषेक सर, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. सायलीचं उत्तर ऐकून अभिषेकचं मन आनंदाने भरून जातं. अभिषेक म्हणतो, मी सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करतो सायली, खूप खूप. दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. शेवटी दोघांनी एकमेकांवरचं प्रेम स्पष्टपणे व्यक्त केल्यानंतर अभिषेक सायलीला तिच्या घरी सोडायला जातो. ते दोघे कारमध्ये शांत बसलेले असतात. जरी ते सायलीच्या घरापर्यंत पोहोचले असले तरी सायलीला कारमधून उतरायची इच्छा होत नव्हती. तिला अजून थोडा वेळ अभिषेकसोबत घालवायचा होता. अभिषेक म्हणतो, काय, आता उशीर होत नाही आहे का? संध्याकाळी जेव्हा मी तुला फार्म हाऊसला ये म्हणालो होतो तेव्हा तू म्हणत होतीस की उशीर होतोय. आता काय झालं? आता उशीर होत नाही आहे ना? सायली हसते. सायली म्हणते, उफ अभिषेक सर, तुम्हाला चांगलंच माहीत आहे की मी मुद्दाम ते कारण दिलं होतं. मला तुमच्यापासून थोडं अंतर ठेवायचं होतं. पण आता तुम्ही मुद्दाम मला चिडवण्यासाठी हा प्रश्न विचारताय ना? सायली लहान मुलीसारखा रागात चेहरा करते. ते पाहून अभिषेक हसू लागतो. अभिषेक म्हणतो, यार, तू असे चेहरे करतेस ना, ते मला खूप आवडतात. अगदी लहान मुलीसारखी दिसतेस तू, माझी गोड सायली. सायली म्हणते, हो हो, अजून थोडी मजा उडवा माझी. अभिषेक म्हणतो, अरे नाही, मी तुझी मजा उडवत नाही. फक्त इतकंच सांगतोय की तू कशीही दिसलीस तरी तू माझ्यासाठी जगातली सगळ्यात सुंदर मुलगी आहेस. आणि खरंच मी आयुष्यभर फक्त तुला बघत राहू शकतो. अभिषेकचं गोड बोलणं ऐकून सायली पुन्हा हसते आणि लाजते. सायली म्हणते, खरंच तुम्ही मला इतकं प्रेम करता? अभिषेक म्हणतो, मी तुला सगळ्यापेक्षा जास्त प्रेम करतो सायली.
पण अजून एक गोष्ट आहे जी मला समजत नाही. तू तुझं प्रेम माझ्यापासून लपवत का होतीस? मी आधीच तुला माझ्या भावना सांगितल्या होत्या, तरीही तू का टाळत होतीस? सायली म्हणते, आपल्या स्टेटसच्या फरकामुळे अभिषेक सर. मला नको होतं की माझ्यामुळे कोणी तुमच्यावर प्रश्न उभे करावेत. मला ते नको होतं. अभिषेक म्हणतो, सायली, एक गोष्ट नीट समजून घे. माझ्या वडिलांकडे जे काही स्टेटस आहे ते सगळं त्यांचं आहे. माझं त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. माझ्यासाठी माणसं महत्त्वाची आहेत, त्यांचा पैसा किंवा स्टेटस नाही. आणि अजून एक गोष्ट स्पष्ट करतो, मी आणि संजना फक्त चांगले मित्र आहोत, त्यापेक्षा काहीच नाही. ती फार्म हाऊसवर अनेक वेळा आली आहे, पण मी कधीही तिच्यासोबत तलावाजवळ बसून वेळ घालवला नाही. जसं मी तुला सांगितलं, मी तिथे फक्त खास व्यक्तीसोबतच वेळ घालवतो, आणि ती खास व्यक्ती संजना नाही. आणि माझ्या आयुष्यात कधीच कोणी खास नव्हतं. तू माझ्या आयुष्यातली पहिली मुलगी आहेस, जिच्यासाठी मला असं काही वाटलं आहे. तुझ्यापेक्षा खास माझ्यासाठी कोणीही नाही. तू माझं आयुष्यभराचं प्रेम आहेस, कायमचं. सायली म्हणते, उफ अभिषेक सर, तुमच्या या रोमॅन्टिक शब्दांनी तुम्ही मला मारूनच टाकाल. सायली भाऊक होऊन त्याला घट्ट मिठी मारते. काही क्षण दोघे तसेच एकमेकांच्या मिठीत राहतात. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, आता तू जा, खूप उशीर झालाय. तुझी आजी घरी एकटी आहे, तिला काळजी वाटू देऊ नकोस. सायली म्हणते, गुड नाईट अभिषेक सर. अभिषेक तिच्या गालावर हलकासा किस करतो. अभिषेक म्हणतो, गुड नाईट माझी प्रिन्सेस. सायली कारमधून उतरते आणि घराकडे चालू लागते. ती खूप आनंदी दिसत होती. तिच्या आयुष्यातली ही सगळ्यात सुंदर संध्याकाळ होती. त्या रात्री सायली इतकी आनंदी होती की तिला झोपच लागत नव्हती. ती तिचा आनंद तिची बेस्ट फ्रेंड प्राजक्तासोबत शेअर करायचा ठरवते आणि तिला फोन करते. प्राजक्ता झोपायच्या तयारीत असते. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. ती कॉल उचलते. प्राजक्ता म्हणते, शेवटी आज तरी तू मला थोडं लवकर फोन केलास. मी तर झोपायला जात होते. त्या दिवशीसारखा रात्रीच्या मध्यात फोन केला असतास तर मी नक्कीच रागावले असते. सायली म्हणते, अरे प्राजक्ता, मी फोन केला आहे तर मला बोलू देशील का? कॉल उचलल्यापासून तूच बोलतेस, मला एक शब्दही बोलू देत नाही आहेस. प्राजक्ता म्हणते, ठीक आहे ठीक आहे, सांग काय झालं. सायली म्हणते, प्राजक्ता, शेवटी मी आज अभिषेक सरांना माझ्या भावना सांगितल्या. सायलीचं बोलणं ऐकून प्राजक्ता आश्चर्यचकित आणि उत्साहित होते. तिचे डोळे आणि तोंड उघडेच राहतात. प्राजक्ता म्हणते, काय? खरंच? म्हणजे तू अभिषेक सरांना सांगितलंस की तू त्यांच्यावर प्रेम करतेस? सायली म्हणते, हो, आणि काय सांगू, आम्ही एकमेकांना किसही केलं. प्राजक्ता प्रत्येक उत्तर ऐकून अजूनच शॉक आणि एक्सायटेड होते. प्राजक्ता म्हणते, खरंच? ओ माय गॉड, तुम्ही किसही केलं? अरे देवा, थांब, मला सगळं डिटेलमध्ये ऐकायचं आहे. नीट सांग सगळं. सायली म्हणते, ठीक आहे. सायली संपूर्ण संध्याकाळचा सगळा अनुभव तिला सविस्तर सांगते. प्राजक्ता म्हणते, अरे देवा, सायली, खूपच रोमॅन्टिक आहे हे सगळं. मला तर असं वाटतंय की मी एखाद्या फिल्ममधला रोमॅन्टिक सीन ऐकते. अजूनही विश्वास बसत नाही. सायली म्हणते, मलाही प्राजक्ता, मला पण विश्वास बसत नाही आहे. सगळं स्वप्नासारखं वाटतंय. पण हे सगळं खरं आहे. मला माझा अल्बाट्रॉस सापडला नाही फक्त, तर मी त्याच्यासोबत आहे. प्राजक्ता म्हणते, खरंच सायली, तू तुझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला, फेरी टेल्सवर विश्वास ठेवला आणि तुझ्या त्या विश्वासामुळे तुला तुझ्या स्वप्नातला मुलगा मिळाला. बरं, एक गोष्ट प्रामाणिकपणे सांग, काही लपवू नकोस हां. सायली म्हणते, अरे, तुला माहिती आहे ना, मी कधीच तुझ्यापासून काही लपवत नाही. विचार. प्राजक्ता म्हणते, तुम्ही फक्त किस केलं का, की अजून काही झालं? खोडकरपणे विचारते. सायली म्हणते, छी, तुझं डोकं किती खराब आहे. नाही, काहीच झालं नाही. तो क्षण आमच्यासाठी खूप भावनिक होता. त्या क्षणी मला असं वाटत होतं की वेळ तिथेच थांबावी. मला तो क्षण कधीच संपावा असं वाटत नव्हतं. सगळंच खूप जादुई होतं. प्राजक्ता म्हणते, समजलं मला बहीण. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेव, आता तूही तुझ्या भावना त्याला सांगितल्या आहेत आणि तुम्ही दोघं आता एक कपल आहात. त्यामुळे तुमच्या स्टेटसबद्दल अजिबात ताण घेऊ नकोस. तो तुझ्यासोबत आहे, बस, तेच महत्त्वाचं आहे. सायली म्हणते, हो, मी लक्षात ठेवेन. प्राजक्ता म्हणते, गुड गर्ल, आता झोप, उद्या काम आहे. आणि हो, नेहमीप्रमाणे अभिषेक तुला घ्यायला येणार ना? सायली म्हणते, हो, ठीक आहे. गुड नाईट प्राजक्ता. प्राजक्ता म्हणते, गुड नाईट माझी बहीण, अशीच कायम आनंदी राहा.
शेवटी रात्र संपते आणि एक नवीन सुंदर सकाळ येते. सायली झोपेतून उठते. ती आत्ताच उठली असली तरी खूप फ्रेश दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती आणि त्या चमकेचं कारण अर्थातच अभिषेक आणि कालची सुंदर संध्याकाळ होती. ती बेडवरून उठते आणि बाहेर येते. सायली म्हणते, गुड मॉर्निंग आजी. वाक्य पूर्ण करण्याआधीच ती थांबते, कारण तिला हॉलमध्ये खुर्चीवर बसलेला अभिषेक दिसतो आणि आजी त्याच्या बाजूला उभी असते. अभिषेक सर, तुम्ही? अभिषेक म्हणतो, गुड मॉर्निंग सायली. सायली म्हणते, गुड मॉर्निंग अभिषेक सर. इतक्या सकाळी इथे काय करताय? आजी म्हणते, बाळा, तो तुला कामावर सोडायला आला आहे. सायली म्हणते, मला सोडायला? अभिषेक म्हणतो, हो सायली, पण तू घाई करू नकोस. आधी फ्रेश हो, नाश्ता कर, मग आपण सोबत जाऊ. सायली म्हणते, पण अभिषेक सर, तुम्ही इथे यायला नको होतं. म्हणजे मी नेहमीप्रमाणे स्वतःच गेली असते. आजी म्हणते, अगं तू खूप बोलतेस सायली. जर अभिषेकला तुला सोडायला काही प्रॉब्लेम नाही तर तुला काय प्रॉब्लेम आहे? बरोबर ना बाळा? अभिषेक म्हणतो, अगदी बरोबर आजी, मला तुम्ही खूप आवडता. सायली म्हणते, पण आजी. आजी म्हणते, आता काही बोलू नकोस, आज जा, फ्रेश हो, तोपर्यंत मी तुझा नाश्ता तयार करते. आजी स्वयंपाकघरात जाते. सायली खात्री करते की आजी पूर्णपणे आत गेली आहे आणि जसं तिला खात्री पटते तसं ती अभिषेककडे गोड हसत आणि कुतूहलाने पाहू लागते. सायली म्हणते, तुम्ही खरंच इथे काय करताय? सायली हळू आवाजात विचारते. अभिषेक हसतो आणि खुर्चीवरून उठतो. तो चालत तिच्याकडे येतो आणि तिला घट्ट मिठी मारतो. अभिषेक म्हणतो, ओ सायली, मी तुला खूप मिस केलं. ही मिठी सायलीसाठी अनपेक्षित असते. ती थोडी घाबरते आणि नर्वस होते. जर आजीने पाहिलं तर? सायली म्हणते, अभिषेक सर, काय करताय तुम्ही? आपण इथे एकटे नाही, आजी आहे इथे. तिने पाहिलं तर काय विचार करेल? हळू आवाजात अभिषेक म्हणतो, उफ, तू खूप विचार करतेस. ती आत नाश्ता बनवण्यात बिझी आहे. काळजी करू नकोस, ती आपल्याला पाहणार नाही. सायली म्हणते, पण अभिषेक सर. अभिषेक म्हणतो, श, आता काही बोलू नकोस. मला फक्त तुला जाणवू दे. मला तुझ्यासोबत हा क्षण जगू दे. मी तुला खूप मिस केलं. सायली म्हणते, अभिषेक सर, मी सुद्धा तुम्हाला खूप मिस केलं. हळूहळू सायलीही त्या मिठीत विरघळते. ती डोळे मिटते आणि त्याला घट्ट मिठी मारते. अभिषेक म्हणतो, तुला माहीत आहे, मी काल रात्री झोपलोच नाही. सतत तुझाच विचार करत होतो. मी स्वतःला तुझ्यापासून दूर ठेवू शकलो नाही. सकाळ होताच मी लगेच तुला भेटायला आलो, तुला मिठी मारायला. सायली म्हणते, हो, मलाही. काल तुम्ही मला घरी सोडल्यानंतर माझे डोळे फक्त तुम्हालाच पुन्हा पाहण्यासाठी आतुर झाले होते. अभिषेक म्हणतो, आता थोडा वेळ शांत राहूया आणि एकमेकांच्या मिठीत हा उबदारपणा अनुभवूया. सायली म्हणते, हो, बरोबर आहे. दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारून त्या उबदार क्षणाचा आनंद घेत होते. दोघांचेही डोळे मिटलेले, चेहऱ्यावर शांत हसू. जणू काही त्यांना वेगळं करणं अशक्य होतं. दोन शरीर पण एकच आत्मा. तेवढ्यात आजी बाहेर येते आणि त्यांना मिठीत पाहते. तीही थोडी आश्चर्यचकित होते, पण हसतेही. अभिषेक आणि सायलीला काहीच कल्पना नसते. ते अजूनही त्यांच्या दुनियेत हरवलेले असतात. आजी शांतपणे पुन्हा किचनमध्ये जाते आणि मुद्दाम अभिषेकला हाक मारते. अरे बाळा अभिषेक. आजीचा आवाज ऐकताच दोघेही पटकन एकमेकांपासून दूर होतात. अभिषेक म्हणतो, हो हो आजी. आजी म्हणते, तू पण सायलीसोबत नाश्ता करणार ना? अभिषेक म्हणतो, हो हो नक्की आजी, का नाही. आजी किचनमधून असते. सायली म्हणते, ठीक आहे, मी फ्रेश होऊन येते, तोपर्यंत नाश्ता तयार होत असेल. अभिषेक म्हणतो, अरे ऐक ना. सायली म्हणते, उफ, लवकर बोल. अभिषेक म्हणतो, आता तू मला इतकं घट्ट मिठी मारली, तसाच एक किस मिळेल का? सायली म्हणते, नो वे अभिषेक सर, वेडे आहात का? ठीक आहे, मी जाते आता. अभिषेक म्हणतो, अरे प्लीज, एक छोटासा किस. सायली म्हणते, नाही, आता मला जाऊ द्या. अभिषेक म्हणतो, सायली एकच प्लीज. सायली म्हणते, नको. ती त्याला हलकंसं ढकलते आणि धावतच आपल्या रूममध्ये जाते आणि अभिषेक तिथे उभा राहून हसत राहतो. सायली रूममध्ये जाऊन दार बंद करते आणि लगेच प्राजक्ताला फोन करते. प्राजक्ता आधीच कामासाठी तयार असते. ती कॉल उचलते. प्राजक्ता म्हणते, हाय, मी तयार आहे, 2 मिनिटात तुझ्या घरी पोहोचते. सायली म्हणते, अरे ऐक ऐक, अभिषेक सर इथे आलेत. प्राजक्ता म्हणते, काय? खरंच? सायली म्हणते, हो, ते मला घ्यायला आलेत. प्राजक्ता म्हणते, वाव, हा मुलगा तर खूप फास्ट आहे आणि किती बिनधास्त आहे यार. प्राजक्ता म्हणते, पण का? सायली म्हणते,
अरे समजून घे ना माझी गोड बहीण. तू इथे आलीस तर तो तुलाही आमच्यासोबत ये म्हणेल आणि मला तसं नको आहे. मला त्याच्यासोबत थोडा वेळ एकटीने घालवायचा आहे. प्राजक्ता म्हणते, ओ हो, म्हणजे बॉयफ्रेंड मिळाल्याबरोबर आता तू हळूहळू बेस्ट फ्रेंडला दूर करतेस का? आठवतंय का? त्या दिवशी तू अभिषेक सरांसोबत पुढच्या सीटवर बसायलाही तयार नव्हतीस. उलट माझ्यासोबत मागे बसायचं म्हणत होतीस. आता काय झालं? सायली म्हणते, अरे प्राजक्ता, त्या दिवसात आणि आजच्या दिवसात खूप फरक आहे. आता मी आणि अभिषेक कपल आहोत. आणि प्लीज असं समजू नकोस की मी तुला माझ्या आयुष्यातून दूर करते. तू माझे बेस्ट फ्रेंड आहेस. मी तुला कसं विसरेन? प्राजक्ता म्हणते, उफ, हे मुलगी पण ना, जोकसुद्धा समजत नाही. अगं मी फक्त मजा करत होते. तू त्याच्यासोबत एकटी जा. काळजी करू नकोस. तुम्ही दोघं निघेपर्यंत मी तुझ्या घरी येणार नाही. सायली म्हणते, अरे प्राजक्ता, तू खूप गोड आहेस. लव यू सो मच माझी गोड बहीण. प्राजक्ता म्हणते, हो हो, आता जास्त बटरिंग करू नकोस. प्राजक्ता फुकट फेवर करत नाही. सायली म्हणते, मग काय हवं तुला? प्राजक्ता म्हणते, मला या रविवारी एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये छान डिनर ट्रीट हवी. सायली म्हणते, उफ, किती सेल्फिश आहेस तू. ठीक आहे, देईन. आता मी तयार होते, बाय. 1 तासानंतर अभिषेक आणि सायली पेस्ट्री शॉपवर पोहोचतात. ते अजूनही कारमध्येच बसलेले असतात. दोघेही एकमेकांकडे हसत बघत असतात. अभिषेक म्हणतो, म्हणजे खरंच तुला जायचंच आहे? प्लीज जाऊ नकोस. सायली म्हणते, खरं सांगू, मलाही जायचं नाही आहे अभिषेक सर. पण काय करू, माझं काम आहे, मला जावंच लागेल. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, पण एक आयडिया आहे. मी रोज दिवसभर दुकानात कस्टमर बनून बसणार आणि तुला बघत राहणार आणि तू तुझं काम करत राहा. कसं वाटतं? सायली म्हणते, आयडिया वाईट नाही, पण तुम्ही दिवसभर तिथे बसलात तर लंच कसं करणार? कारण आमच्या पेस्ट्री शॉपमध्ये लंच मिळत नाही. अभिषेक म्हणतो, काळजी करू नकोस, तू आहेस ना, मी लंचला तुलाच खाणार. सायली म्हणते, किती नॉटी आहात तुम्ही. आणि तुम्ही दिवसभर तिथे बसलात तर स्टाफला वाटेल तुम्ही वेडे आहात. अभिषेक म्हणतो, वाटू दे त्यांना, कारण ते चुकीचंही नाही. मी खरंच वेडा आहे. तुझ्यासाठी वेडा आहे सायली. अभिषेकचं बोलणं ऐकून सायली लाजते. तिचे गाल लाल होतात. सायली म्हणते, उफ अभिषेक सर, मला खरंच काय बोलावं तेच कळत नाही. तुम्ही इतकं कौतुक करता की मला लाज वाटते. अभिषेक तिच्या गालावर हलकेच हात फिरवतो. अभिषेक म्हणतो, मी तुझं कौतुक करतो कारण तू त्यासाठी योग्य आहेस. मला वाटतं मी खूप नशीबवान आहे, कारण मला तू भेटलीस. तू आता माझ्या आयुष्याचा भाग आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. हे ऐकून सायली भावूक होते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. अभिषेकचा हात ती आपल्या हातात घेते आणि त्यावर हलकासा किस करते. सायली म्हणते, मी सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम करते अभिषेक सर, खूप खूप. आता मला जायलाच हवं, नाहीतर आपलं हे बोलणं कधीच संपणार नाही. अभिषेक हसतो. ठीक आहे माझी प्रिन्सेस, जसं तुला वाटतं तसं. तू जाऊ शकतेस. सायली कारमधून उतरते आणि शॉपमध्ये जाते. पण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक कार उभी असते आणि त्यातून कोणीतरी त्यांच्याकडे लक्ष ठेवून असतं. ती दुसरी कोणी नसून संजना असते. तिचे डोळे रागाने लाल झालेले आणि तिच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. संध्याकाळची वेळ होती. अभिषेक सायली राठोडच्या घरी येतो. तो दरवाजा ठोठावतो. आजी दरवाजा उघडते आणि अभिषेकला पाहून आश्चर्यचकित होते. आजी म्हणते, अरे बाळा अभिषेक. अभिषेक म्हणतो, हाय आजी. आजी म्हणते, यावेळी इथे काय करत आहेस? सायली तर अजून कामावर असेल ना? अभिषेक म्हणतो, मग काय झालं आजी, मी तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही का? अभिषेकचं उत्तर ऐकून आजी हसते. आजी म्हणते, अरे बाळा नक्कीच येऊ शकतोस, पण मला खात्री आहे की तू काहीतरी कारणानेच आला असशील. हे ऐकून अभिषेक थोडा लाजत डोकं खाजवतो. अभिषेक म्हणतो, खरं तर हो आजी, मला तुमची एक परवानगी हवी होती. आजी म्हणते, कसली परवानगी बाळा? अभिषेक म्हणतो, आज सायलीचं काम संपल्यावर मी तिला कुठेतरी बाहेर घेऊन जायचा विचार केला आहे आणि मग नंतर डिनरला, पण फक्त तुम्ही परवानगी दिलीत तर. आजी म्हणते, थोडा विचार करून. ठीक आहे, तू तिला घेऊन जाऊ शकतोस. आता तुम्ही दोघं अधिकृतपणे कपल आहात, मग मी तुम्हाला वेळ घालवायला कसं थांबवू? आजीचं उत्तर ऐकून अभिषेक आश्चर्यचकित होतो. अभिषेक म्हणतो, काय आजी, तुम्हाला सगळं माहीत आहे? आजी म्हणते, हो, मला सगळं माहीत आहे. आज सकाळी मी तुम्हा दोघांना मिठी मारताना पाहिलं होतं. तेव्हाच मला कळलं की सायलीनेही तिच्या भावना स्वीकारल्या आहेत. हे ऐकून अभिषेक थोडा लाजतो. अभिषेक म्हणतो, सॉरी आजी,
आम्हाला माहीतच नव्हतं की तुम्ही आम्हाला पाहत होतात. आजी म्हणते, अरे सॉरी का म्हणतोयस? तुला माहिती नाही, माझ्या तरुणपणी मी आणि सायलीचे आजोबा खूप रोमॅन्टिक होतो. आम्ही एक क्षणही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो. अभिषेक म्हणतो, खरंच आजी? म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज होतं? आजी म्हणते, हो बाळा. आणि माहिती आहे का, लग्नाआधी आमच्या नात्याबद्दल घरच्यांना माहिती नव्हती. आम्ही लपून भेटायचो, डोंगरावर जाऊन वेळ घालवायचो. अरे ते दिवस किती सुंदर होते. अभिषेक म्हणतो, वाव, मला वाटायचं त्या काळात सगळी लग्न अरेंजच व्हायची. आजी म्हणते, बाळा, प्रेमाला कोणताही काळ नसतो. ते माणसाच्या अस्तित्वापासून आहे, पण ते शेवटपर्यंत जपणं आपल्या हातात असतं. जसं मी आणि तुझ्या आजोबांनी जपलं. तुम्हा दोघांना पाहून मला आमचीच आठवण येते आणि मला माहिती आहे की तुझं प्रेम खरं आहे. आजीचं बोलणं ऐकून अभिषेक भावूक होतो. अभिषेक म्हणतो, आजी, तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, मी वचन देतो तो कधीच तुटू देणार नाही. मी सायलीला कायम आनंदात ठेवेन, जसं आजोबांनी तुम्हाला ठेवलं. आजी म्हणते, मला माहिती आहे. आता जा, तिचं काम संपायची वेळ झाली आहे. उशीर करणार का? अभिषेक म्हणतो, हो आजी, वेळ झाली. ठीक आहे, मी निघतो. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. तो आजीच्या गालावर किस करतो. तुम्ही खूप छान आहात. बाय. अभिषेक वेळेवर पेस्ट्री शॉपवर पोहोचतो. सायली बाहेर येत असते. अभिषेकला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू येतं. ती येऊन त्याला घट्ट मिठी मारते. सायली म्हणते, मी संध्याकाळची खूप वाट पाहत होते, फक्त तुझ्या मिठीत हरवण्यासाठी. अभिषेक म्हणतो, मलाही. माहिती आहे, आपण जेव्हा असं एकमेकांना मिठी मारतो तेव्हा मला पूर्ण झाल्यासारखं वाटतं. सायली म्हणते, उफ, तुमच्या प्रत्येक शब्दाने माझं हृदय अजून जोरात धडधडायला लागतं. अभिषेक म्हणतो, बघ, मी तुला अजून घट्ट मिठी मारेन. सायली म्हणते, उफ अभिषेक सर, तुम्ही खूपच आहात. चला आता घरी जाऊया. अभिषेक म्हणतो, नाही, आपण घरी जाणार नाही. आज संध्याकाळचा पूर्ण प्लॅन केलाय मी. आधी आपण बोटिंगला जाऊ आणि मग डिनरला. सायली म्हणते, काय? नाही, मी उशिरा घरी पोहोचले तर आजी काळजी करेल. अभिषेक म्हणतो, अरे स्वीट हार्ट, तुझ्या बॉयफ्रेंडला कमी समजू नकोस. तुला वाटतं मी आजीची परवानगी न घेता हे सगळं प्लॅन केलंय? सायली म्हणते, काय? म्हणजे अभिषेक म्हणतो, हो, मी आजीची परवानगी घेतली आहे आणि तिने हो म्हटलं आहे. सायली म्हणते, खरंच? पण तिला काय वाटत असेल? अभिषेक म्हणतो, काळजी करू नकोस, तिला सगळं माहिती आहे. तिला माहिती आहे की आपण एकमेकांवर प्रेम करतो. हे ऐकून सायलीचे डोळे मोठे होतात. सायली म्हणते, काय? पण कसं? आजीला कसं कळलं? अभिषेक म्हणतो, सकाळी आपण मिठी मारत होतो ना, तेव्हा तिने सगळं पाहिलं. सायली म्हणते, अरे देवा, अभिषेक सर, आता मी तिच्यासमोर कशी जाणार? खूप ऑकवर्ड वाटेल. आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय. मी सांगितलं होतं ना मिठी मारू नका, पण तुम्ही ऐकलंच नाही. अभिषेक म्हणतो, अरे काळजी करू नकोस. मलाही थोडा आधी लाजल्यासारखं वाटलं होतं, पण मग तिने मला तिची आणि आजोबांची प्रेमकथा सांगितली. सायली म्हणते, तरीही मला खूप ऑकवर्ड वाटेल. ती लहान मुलीसारखा टेन्शनचा चेहरा करते. अभिषेक म्हणतो, अरे स्वीटहार्ट, तू छोट्या छोट्या गोष्टींवर खूप टेन्शन घेतेस. चल आता जाऊया. सुंदरगावमध्ये एक प्रसिद्ध नदी होती. बोटिंगसाठी ती खूप प्रसिद्ध जागा होती. ठरल्याप्रमाणे अभिषेक सायलीला बोटिंगसाठी घेऊन जातो. ऑफ सीझन असल्यामुळे तिथे फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे त्यांना भरपूर प्रायव्हसी मिळाली आणि त्यांनी खूप छान वेळ घालवला. शेवटी संध्याकाळ झाली. बोटिंगनंतर ते दोघं बिल बेली रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेले. ते शहरातील सर्वात आलिशान आणि प्रसिद्ध रेस्टॉरंट होतं. अभिषेकने कार पार्किंगमध्ये लावली. सायली म्हणते, अरे देवा अभिषेक, तुम्ही मला बिग बेली रेस्टॉरंटमध्ये आणलं? हे खूप महाग आणि आलिशान ठिकाण आहे. अभिषेक म्हणतो, आणि तुला वाटतं मी तुला कुठल्या स्वस्त ठिकाणी आणेन? सायली म्हणते, पण अभिषेक, तरीही हे शहरातील सर्वात महाग रेस्टॉरंट आहे. तुम्ही मला इथे आणायला नको होतं. अभिषेक म्हणतो, उफ, कमॉन यार, तुझा बॉयफ्रेंड खूप श्रीमंत आहे, त्याला तुझ्यावर थोडे पैसे खर्च करू दे. सायली म्हणते, पण अभिषेक, मी तशी मुलगी नाही जी फक्त बॉयफ्रेंड श्रीमंत आहे म्हणून त्याचे पैसे वाया घालवेल. मी तुझ्यासोबत आहे कारण तुझं मन खूप प्रेमळ आहे. अभिषेक म्हणतो, मला माहीत आहे माझ्या प्रिय, आणि म्हणूनच मी तुला इथे आणलं आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, म्हणूनच तुला सर्वोत्तम द्यायचं आहे. चल आता आज जाऊया. ही आपली पहिली डिनर डेट आहे. दोघे कारमधून उतरतात
आणि सायली लक्ष देते की संपूर्ण पार्किंग रिकामा आहे. सायली म्हणते, खूप विचित्र आहे ना अभिषेक, एवढं मोठं रेस्टॉरंट आणि एकही कार नाही पार्किंगमध्ये. अभिषेक म्हणतो, त्यामागे एक मोठं कारण आहे. सायली म्हणते, कोणतं कारण? अभिषेक म्हणतो, तुला लगेच कळेल, चला आत ये. ते दोघं रेस्टॉरंटच्या प्रवेशद्वाराकडे जातात. तेव्हा मॅनेजर बक्षी सर त्यांचं स्वागत करतात. अजय सर. हॅलो मिस्टर अभिषेक कपूर आणि हॅलो मॅडम. अभिषेक म्हणतो, हाय अजय सर, सगळं तयार आहे ना जसं मी सांगितलं होतं? अजय सर म्हणतात, हो सर, सगळं तुमच्या सांगण्यानुसार तयार आहे. अभिषेक म्हणतो, ग्रेट, मग आपण आज जाऊ शकतो? अजय सर म्हणतात, नक्कीच, आजची रात्र संपूर्ण तुमची आहे, तुम्ही आज जाऊ शकता. त्यांचं बोलणं ऐकून सायली खूप कन्फ्यूज होते. आत गेल्यावरती लगेच अभिषेकला विचारते. सायली म्हणते, अभिषेक, तुम्ही मॅनेजरसोबत काय तयारीबद्दल बोलत होतात? अभिषेक म्हणतो, सायली, प्रश्न विचारणं थांबव आणि समोर बघ. सायली समोर बघते आणि थक्क होते. तिचे डोळे आणि तोंड उघडेच राहतात. संपूर्ण रेस्टॉरंट रिकामं, फक्त एक टेबल आणि 2 खुर्च्या आणि सगळीकडे मंद लाल लाईट्स. वातावरण खूपच रोमॅन्टिक आणि सुंदर होतं. सायली म्हणते, अभिषेक, हे सगळं हे अभिषेक म्हणतो, आता तुला समजलं ना पार्किंग रिकामं का होतं? सायली म्हणते, म्हणजे तुम्ही पूर्ण रेस्टॉरंट माझ्यासाठी बुक केलं? अभिषेक म्हणतो, हो, आणि एवढंच नाही, मी मॅनेजरला सांगून सगळे टेबल्स काढायला लावले. फक्त एक टेबल ठेवला, जेणेकरून तुला वाटेल की ही संपूर्ण जागा फक्त तुझी आहे. अभिषेकचं प्रेम पाहून सायलीच्या डोळ्यातून अश्रू येतात. सायली म्हणते, पण यासाठी खूप खर्च आला असेल ना? अभिषेक म्हणतो, हो, आला, पण तुझ्यासमोर तो काहीच नाही. सायली म्हणते, अभिषेक, तिच्याकडे शब्दच उरत नाहीत, डोळ्यांतून अश्रू वाहतच राहतात. अभिषेक म्हणतो, अरे, तो तिचे अश्रू पुसतो. का रडतेस? मला तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहवत नाहीत. सायली म्हणते, हे दुःखाचे नाहीत, आनंदाचे अश्रू आहेत. मला अजूनही विश्वास बसत नाही, कोणीतरी माझ्यावर इतकं प्रेम करू शकतं. मी इतकी खास आहे का? अभिषेक म्हणतो, हो, तू खूप खास आहेस. आता जा, आपल्या टेबलवर बस, मी मॅनेजरला डिनर सर्व्ह करायला सांगतो. सायली मान हलवते आणि बसते. सगळीकडे नजर फिरवते, त्या सुंदर सजावटीत हरवते. अभिषेकही येऊन तिच्यासमोर बसतो. अभिषेक म्हणतो, आता ठीक आहेस ना? मला पुन्हा तुझे अश्रू बघायचे नाहीत. सायली म्हणते, हो, मी ठीक आहे, आणि हे ठिकाण खूप सुंदर आहे. माहिती आहे, जेव्हा मी नोकरी सुरू केली तेव्हा एक इच्छा होती, एक दिवस आजीला इथे आणायचं, पण हे खूप महाग असल्यामुळे कधी जमलंच नाही. अभिषेक म्हणतो, काळजी करू नकोस, लवकरच आपण आजीलाही इथे आणू, पण आजची संध्याकाळ फक्त आपली आहे. सायली म्हणते, ठीक आहे. अभिषेक म्हणतो, उफ यार, मला मिस्टर म्हणणं आधी बंद कर. मी तुझा बॉयफ्रेंड आहे, बॉस नाही. मला फक्त अभिषेक म्हण किंवा स्वीट हार्ट, माय लव्ह, काहीही चालेल. सायली म्हणते, काय करू, सवय झाली आहे. जरी मी प्रयत्न केला तरी थेट नावाने हाक मारता येत नाही. अभिषेक म्हणतो, म्हणजे तू मला आयुष्यभर मिस्टर अभिषेक म्हणणार? सायली म्हणते, माहीत नाही, कदाचित हो. ती हसते. अभिषेक म्हणतो, उफ, शांत बस, मला अभिषेक म्हण, बस. सायली म्हणते, ओके ओके मिस्टर अभिषेक, म्हणजे अभिषेक. अभिषेक म्हणतो, पाहिलंस, आवाज किती छान आहे ना? दरम्यान वेटर येतो आणि जेवण सर्व करून जातो. वेटर गेल्यानंतर दोघे जेवायला सुरुवात करतात. अभिषेक म्हणतो, कसं आहे जेवण? सायली म्हणते, ओह, खूप छान आहे, मला खूप आवडलं. रेस्टॉरंटमध्ये जेवण झाल्यानंतर दोघे हातात हात घेऊन रस्त्यावर चालायला लागतात. सायली म्हणते, अच्छा मिस्टर अभिषेक, सॉरी, म्हणजे अभिषेक, मला तुला काही प्रश्न विचारायचे होते, म्हणजे मला तुला व्यक्ती म्हणून अजून जाणून घ्यायचं आहे. अभिषेक म्हणतो, हो माझं प्रेम, तू काहीही विचारू शकतेस, मी पूर्णपणे तुझाच आहे. सायली म्हणते, ओके, तर आधी सांग तुला काय आवडतं आणि काय नाही? अभिषेक म्हणतो, मी खूप ओपन बुक आहे सायली, माझं आयुष्य सगळ्यांसाठी खुलं आहे. मला खूप प्रवास करायला आवडतं. मी जवळपास जगातील सगळी मोठी शहरं आणि देश पाहिले आहेत, पण तरीही मी प्रवास करतच राहतो. मला एक्सप्लोअर करायला आवडतं. जसा एक पक्षी आकाशातून जग पाहतो, तसंच मला या सुंदर जगाचा शोध घ्यायला आवडतं. माझ्या वडिलांच्या स्टेटसशी काहीही संबंध नाही. प्रवासात मी खूप मित्र बनवले आहेत. त्यांना तर हेही माहीत नाही की मी इतक्या मोठ्या बिझनेसमॅनचा मुलगा आहे. मी स्वतःला देशमुख कुटुंब या नावापासून दूर ठेवतो.
मला फक्त मोकळं जगायचं आहे. म्हणून हो, प्रवासी माझी सर्वात आवडती गोष्ट आहे. सायली म्हणते. आणि काय आवडत नाही तुला? अभिषेक म्हणतो, खरं सांगायचं तर काही खास नाही. मला कुणाशी वैरही नाही. पण हो, एक गोष्ट आहे जी मला अजिबात आवडत नाही. खरं तर मी तिला तिरस्कार करतो. सायली म्हणते, आणि ती काय? अभिषेक म्हणतो, खोटं. मला खोटं अजिबात सहन होत नाही. कोणी माझ्याशी खोटं बोललं तर मी त्या व्यक्तीला माझ्या आयुष्यातून पूर्णपणे दूर करतो. खोटं आणि गुपित या 2 गोष्टी मला सहन होत नाहीत. सायली म्हणते, म्हणजे जर मी उद्या तुला खोटं बोलले तर तू माझ्याशी सगळे संबंध तोडशील? अभिषेक म्हणतो, तुझ्या बाबतीत तसं होणारच नाही. कारण मला माहीत आहे तू कधीच खोटं बोलणार नाहीस आणि काही लपवणारही नाहीस. खोटं तेच लोक बोलतात ज्यांचं मन घाणेरडं असतं, आणि तू तशी नाहीस सायली. तुझं मन खूप स्वच्छ आणि निरागस आहे. चल, आता माझ्याबद्दल खूप झालं. तू तुझ्याबद्दल सांग. सायली म्हणते, माझ्याबद्दल बोलायचं तर मी एक साधी मुलगी आहे. मला फक्त माझ्या जवळच्या लोकांसोबत साधा आणि आनंदी आयुष्य जगायचं आहे. माझ्या आयुष्यात फक्त 2 इच्छा होत्या. पहिली इच्छा म्हणजे माझा सोलमेट शोधणं, आणि तो स्वच्छंद पक्षी मला तुझ्यात मिळाला. अभिषेक म्हणतो, काय? सायली म्हणते, हो. पण तू त्यापेक्षा कमी आहेस का? जसं तू म्हणालास तुला पक्षासारखं जग फिरायला आवडतं, मोकळं जगायला आवडतं. अभिषेक म्हणतो, छान तुलना आहे. मला असा कोणी हवा होता जो कायम फक्त माझाच राहील, आणि मला तू मिळालास अभिषेक. तू मला कधी सोडून जाणार नाहीस ना? अभिषेक म्हणतो, मी पूर्णपणे तुझाच आहे सायली. फक्त या जन्मात नाही, पुढच्या जन्मातही. मी तुला कधीच सोडणार नाही. सायली म्हणते, उफ, आय लव्ह यू अभिषेक. अभिषेक म्हणतो, आय लव्ह यू टू माय स्वीट हार्ट. आणि हो, तुझी दुसरी इच्छा काय आहे? सायली म्हणते, दुसरी इच्छा मी अजून कोणालाही सांगितली नाही, अगदी प्राजक्तालाही नाही. अभिषेक म्हणतो, मग मला सांगशील का? सायली म्हणते, तू माझा सोलमेट आहेस, तुला पूर्ण हक्क आहे. माझी दुसरी इच्छा म्हणजे मला एक पुस्तक लिहायचं आहे. अभिषेक म्हणतो, पुस्तक? वाव, खूप छान. कशावर लिहायचं आहे? सायली म्हणते, अजून ठरवलं नाही, पण कदाचित माझ्या आयुष्यावर, माझ्या आयुष्यातील काही पानांवर, पण एक दिवस नक्की लिहीन. अभिषेक म्हणतो, खूप छान, आणि त्यात माझा पूर्ण सपोर्ट असेल. रात्री साधारण 10:30 वाजता अभिषेक सायलीला घरी सोडतो आणि निघून जातो. सायली अजूनही तिच्या आजीला सामोरं जायला थोडी घाबरलेली असते. काही क्षण दरवाजाजवळ उभी राहिल्यानंतर ती बेल वाजवते. आजी दरवाजा उघडते. आजी म्हणते, हॅलो माझी प्रिय सोनू. सायली लाजते आणि आपला चेहरा हातांनी झाकते. सायली म्हणते, नानी प्लीज, जर तुम्ही मला चिडवणार असाल तर मी चेहरा दाखवणार नाही. सायलीचं उत्तर ऐकून आजी हसते. आजी म्हणते, ठीक आहे बाबा, काही बोलणार नाही. आता हात काढ आणि आत ये. सायली हात काढते, पण अजूनही खाली पाहत आत जाते. आजी म्हणते, अरे देवा, ही मुलगी, किती वेळ मला टाळणार आहेस? सायली म्हणते, मला माहीत नाही नानी, मला खूप लाज वाटते. आजी म्हणते, अगं वेडी आहेस का? तू प्रेमात पडली आहेस, काही गुन्हा केलेला नाहीस. आता माझ्याकडे बघ. सायली हळूच वर बघते, अगदी निरागस मुलीसारखी. आजी तिच्या खांद्यावर हात ठेवते. आजी म्हणते, माहिती आहे का सोनू, तुझ्या आयुष्यात अभिषेकसारखा मुलगा आला याचा मला खूप आनंद आहे. तुझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर तू फक्त माझ्याबरोबर होतीस, पण आता मी म्हातारी होत चालले आहे, आणि मला नेहमी एकच भीती वाटायची, माझ्यानंतर तुझं काय होईल. पण आता मला काहीच काळजी नाही, कारण मला माहीत आहे की अभिषेक कायम तुझ्यासोबत असेल. सायली आजीला मिठी मारते. सायली म्हणते, उफ नानी, किती वेळा सांगितलं असं बोलू नका, मला तुम्ही कायम हव्यात. आजी म्हणते, अच्छा, म्हणजे तुला अभिषेक नको आहे का? मस्करीत. सायली म्हणते, नाही नाही, मला दोघंही हवेत. हे ऐकून आजी हसते. सायली म्हणते, आता चिडवू नका. दोघी काही वेळ एकमेकींना मिठी मारून उभ्या राहतात. सकाळ झाली होती. अभिषेकला संजनाचा फोन येतो. अभिषेक म्हणतो, हे संजना, काय चाललंय? संजना म्हणते, अभिषेक, तू कुठे आहेस रे? कित्येक दिवसांपासून तुझी काहीच खबर नाही. अभिषेक म्हणतो, खरं तर मी थोडा बिझी होतो. बरं तू सांग, कशी आहेस? संजना म्हणते, ऐक, मला आज तुला भेटायचं आहे. खूप दिवस झाले आपण भेटलो नाही. आजचा दिवस आपण सोबत घालवूया. अभिषेक म्हणतो,
सॉरी संजना, आज मी खूप बिझी आहे. तर अभिषेक आणि सायलीच्या प्रेमकथेत पुढे काय वळण येतं? सहजासहजी त्यांचं लग्न होतं का? त्यांना त्यांचं प्रेम मिळतं का, की संजना यात काही घोळ घालते? हे बघा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.